नमस्कार मित्रांनो, आज माझा फॅन्टम पॉवर रॉड होता तो तुटला होता इथून ब्रेक इथून झालेला होता तुटलेला. व्हिडिओ स्टार्टिंगपासून बनवायची होती, पण नंतर लक्षात आलं की जरा अँगलरला पण माहिती होती कसं काय करतात ते. तर इथून 2 तुकडे झाले होते माझे रॉडच्या. तर मी काय केला, माझा एक रॉड होता, जुना रॉड होता एकदम. मला म्हणजे फर्स्ट रॉड ती वरची जी कांडी होती ना ती मी कट करून घेतली. हा जो पिक्चर आहे एवढी लांब, आणि ती काय केली इकडून टाकली आणि इथपर्यंत बाहेर आली आणि नंतर टाईट बसली तिकडून. आता मी चिपकवलं आधी चिपकवलं आहे. आता थोडा वेळ 5 मिनटं थांबतोय आणि जेवढी टाईट येईल ना तिथपर्यंत बाहेर काढली. सुकल्यानंतर आता सुकलेली आहे ती. सुकल्यानंतर ही याच्यामध्ये मॅच होईल अशी वरून आहे ना ही कांडी, वरपर्यंत मॅच होईल अशी बघायची आपली. ही मॅच होते त्याप्रमाणे मी बनवले. परफेक्ट मॅच होते, याला बरोबर टाईट बसते. म्हणजे कसं आपला एवढं ह्याच्यामध्ये लूज असेल तर कसं ते मुवमेंटमुळे तो हा रोड कुठून पुन्हा तुटू शकतो. पण टाईट असल्यामुळे हा बरोबर प्रॉपर याला पकडून राहतो. तर त्यासाठी मी काय चिपकवण्यासाठी बॉन्ड-टाईट आणला आहे. एरोलाईट किंवा बॉन्ड-टाईट दोन्ही आपण कोणताही यूज करू शकतो. त्या 2 ट्यूब आहेत त्या मिक्स करून पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला मिक्स करायच्या. आता मिक्स करते कारण मला ह्यावरती चिपकवायचं आहे. छोटा आपला वेस्ट ब्रश घेतला मी. ब्रशने आपला हे करायचं, मिक्स करा, म्हणजे हात पण नको खराब व्हायला आपला. नंतर मी लावून घेते आपल्याला. पटकन लावायला लागेल, नाही तर ते जरा ते जमणार नाही. सुकला तर ह्याला लावून घेतो, म्हणजे कसं वरपर्यंत आपलं चिपकून जाईल. नवीन व्हिडिओ असेच बनवते. तर काय माझा रॉड तुटला तर बोलू शिकूया. आधी यूट्यूबला मी पण यूट्यूबला बघूनच शिकलो. तर बोलू बनवतो. आपल्या मित्रांना पण कधी रॉड ब्रेक होतं झाला तर तो फुकट न जाता असं चिपकवू शकतो, म्हणजे जॉईन करू शकतो. त्यामुळे मी व्हिडिओ टाकते, तुम्हाला पण आयडिया येईल. सोपी आयडिया काय नाही याच्यात. तुम्ही ताशा वाजवतो त्याची छडी घेऊन पण तिला पण प्लॅस्टिकची तिला पण करू शकतो. तर माझ्याकडे जुना रॉड होता म्हणून मी तो घेतला. बघायचं आपलं दोन्ही सर बरोबर आहेत का. थोडा वेळ घट्ट पकडून होते मी. आता थोडा वेळ होल्ड केलाय. बंद तर बघू शकता मी जॉईन केली तिथपर्यंत चिपकवून. बघा तुम्हाला वाटतं का जरा तिथे काय तुटलेलं म्हणून. थोडा ह्याच्यावर आता काय आपला लीडर लाईन असेल ती पण जुनी वगैरे लीडर लाईन घ्यायची, त्याला लावून घेतो आधी, मग त्याच्यावरती आपण येणार. लीडर लाईन आहे माझ्याकडे. बंद केलं स्टार्ट. आता हा सुकलेला आहे जो होता तो. सुकल्यानंतर मी इथं बांधलेलं आहे गाठ, आणि ह्याला आता पूर्ण आपला वाऊंड करून घेतो. पुश कर. आता त्यानंतर मी अशी वाऊंड करते, एकदम टाईट घ्यायची, फिरवून गाठ मारली घेऊन. असे घेतले, फिरवून बंद. एवढं वाऊंड करून घेतले बघा, फिरवून पूर्ण प्रॉपर एकदम टाईट घेतले मी लावून.
दोन्ही साईडला सेम डिस्टन्सनी घेतले. झपाट आली गाठ मारायला लागेल. केला स्टार्ट. आता हे केले, बांधून झाली दोन्ही साईडनी बघायची एकदम प्रॉपर टाईट अशी. पुन्हा एकदा मी मिक्सर मगाचा सुकला तो पुरा तर परत एकदा बनवायचं जरासा त्याच्यावरती लावून घ्यायला. त्याच्यावरती मोस्टली बोटानेच लावतो कारण का ब्रशने आहे ना प्रॉपर त्याला फिनिशिंग नाही यायची ब्रशने, त्यामुळे मला बोटानेच लावावं लागेल त्याच्यावर. बोटाने कसं प्रॉपर फिनिशिंग भेटेल. एक्स्ट्रा लाईन आहे ती नंतर कट करतो मी. बस लावून झालं. आता थोडा 5 मिनिटं सुकवतो. लाईन वगैरे कट करून हे बघा मी आता सुकत ठेवलं, थोडी झाले सुकत बघा प्रॉपर सर्व ओके एकदम लाईट पण. फॅन्टम पॉवर होता रॉड आता रेडी झालं. त्याला पॉलिश पण करू शकतो अजून याला वरवरून, पण मी पॉलिश करत नाही कारण बोटाने एकदम प्लेन झाला आहे. त्याला पॉलिश आपण करून अजून जरा सरफेस याप्रमाणे करू शकतो, पण नाही करत कारण का ते प्रॉपर आहे कारण लाईन आपली बाहेरून येईल टच नाही होणार. आणि हा झाला आपला